स्वादिष्ट मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपल्याला बनवायची उपवासाची साबुदाणा आणि बटाटा चकली। चकली आपली छान खुसखुशीत झालेली आहे। तळल्यानंतर तुम्ही बघू शकता आकारापेक्षा डबल झालेली आहे। छान खुसखुशीतपणा आहे आणि चवीला देखील तेवढीच मस्त आहे आणि बनवण्यासाठी देखील तेवढीच सोपी आहे। एकदम झटपट आपली ही चकली तयार होते। चला तर जास्त वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूया। उपवासाची साबुदाणा आणि बटाटा चकली तयार करण्यासाठी मी या ठिकाणी 1 कप साबुदाणा घेतलेला आहे। चकली तयार करताना आपण बारीक साबुदाणा वापरल्यामुळे आपली चकली करताना तुटणार नाही। बारीक साबुदाणा घेतल्यामुळे आपली चकली एकदम छान तयार होते। त्यामुळे मी या ठिकाणी बारीक असलेला साबुदाणा घेतलेला आहे। हा साबुदाणा भिजण्यासाठी देखील जास्त वेळ लागत नाही। अर्ध्या घंट्यामध्ये आपला हा साबुदाणा भिजून तयार होतो। तुम्ही या ठिकाणी नॉर्मल जो मोठा साबुदाणा आपल्या घरामध्ये आपण वापरतो तो देखील या ठिकाणी घेऊ शकता। मोठा साबुदाणा जर तुम्हाला वापरायचा असेल तर तुम्हाला तो साबुदाणा रात्री भिजत घालावा लागेल। मी या ठिकाणी बारीक साबुदाणा घेतलेला आहे। भिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। फक्त अर्धा घंटा आपल्याला हा साबुदाणा भिजू घालून घ्यायचा आहे। साबुदाण्यामध्ये मी पाणी घालून घेतलेला आहे। साबुदाणा मी छान 2 पाण्याने स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे। आता साबुदाणा पूर्णपणे पाण्यामध्ये बुडेल एवढं पाणी मी यामध्ये घालून घेतलेलं आहे। अर्ध्या घंट्यासाठी मी हा साबुदाणा भिजण्यासाठी बाजूला ठेवला होता। आपला जो साबुदाणा आहे तो एकदम छान भिजलेला आहे। एकदम छान मोकळा आणि सुटसुटीत झालेला आहे। साबुदाण्याची चकली बनवण्यासाठी आपल्याला बटाट्याचा देखील वापर करायचा आहे। या ठिकाणी मी एक मोठ्या आकाराचा बटाटा उकडून घेतलेला आहे। एकदम छान मऊ असा आपल्याला हा बटाटा उकडून घ्यायचा आहे। आता बटाट्यावरील साल काढून घ्यायचा आहे आणि बटाटा आपल्याला किसून वापरायचा आहे। बटाटा आपण किसून वापरल्यामुळे यामध्ये जाडसर बटाट्याचे कण राहणार नाही आणि आपली जी चकली आहे ती करताना तुटणार नाही। तुम्ही पावभाजी मॅशरने बटाटा मॅश करून घेऊ शकता। आता या ठिकाणी बटाटा मी पूर्ण किसून घेतलेला आहे। आता साबुदाणा देखील आपला भिजलेला आहे आणि बटाटा देखील आपण या ठिकाणी किसून घेतलेला आहे। आता कढईमध्ये आपल्याला पाव कप पाणी घालून घ्यायचं आहे। ज्या भांड्याने आपण साबुदाणा मोजून घेतलेला आहे त्याच भांड्याने आपण पाणी देखील या ठिकाणी मोजून घेतलेलं आहे। 1 कप साबुदाण्यासाठी आपल्याला पाव कप पाणी घ्यायचं आहे। पाण्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट घालून घ्यायचं आहे। चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। पाण्याला आपल्याला छान उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये साबुदाणा घालून घ्यायचा आहे। या पद्धतीने जर तुम्ही साबुदाणा शिजवून घेतला तर आपली जी साबुदाण्याची चकली आहे ती एकदम छान खुसखुशीत तयार होते। आकारापेक्षा डबल फुलते। आपला जो साबुदाणा आहे तो दाताखाली कचकच लागणार नाही। साबुदाणा छान वाफला देखील जातो। साबुदाणा आपल्याला पाण्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण पाण्यामध्ये लाल तिखट टाकून घेतल्यामुळे चकली खाताना चटणीचा ठसका देखील आपल्याला लागणार नाही। त्यामुळे या पद्धतीने एकदा तुम्ही नक्कीच चकली तयार करून बघा। बनवण्याची पद्धत एकदम सोपी आहे आणि चकली देखील आपली एकदम छान तयार होते। आता पाण्यामध्ये आपण साबुदाणा मिक्स करून घेतलेला आहे। किसून घेतलेला जो बटाटा आहे तो बटाटा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि परत आपल्याला साबुदाण्यामध्ये बटाटा छान असा एकदा मिक्स करून घ्यायचा आहे। यामध्ये टाकलेला जो बटाटा आहे तो आपल्याला साबुदाण्यासोबत छान असा एकजीव करून घ्यायचा आहे। चमच्याने आपण सतत त्याला हलवत राहिलेला आहे। बटाटा आपण साबुदाण्यामध्ये छान असा मिक्स करून घेतलेला आहे। गॅस मी आता बंद करून घेतलेला आहे। आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि फक्त 2 मिनिट याला थंड होण्यासाठी साईडला ठेवायचं आहे। मिश्रण गरम आहे। यावरती झाकण ठेवल्यामुळे आपला जो साबुदाणा आहे तो छान वाफला जातो। 2 मिनिटाची मी वाफ काढून घेतलेली आहे। या ठिकाणी चकली तयार करण्यासाठी आपण जी प्लेट वापरतो ती प्लेट मी या ठिकाणी घेतलेली आहे। मशीन मध्ये आपल्याला ही प्लेट टाकून घ्यायची आहे। चकलीच्या मशीन मध्ये आपल्याला हे मिश्रण भरून घ्यायचं आहे। मशीन आपल्याला बंद करून याच्या चकल्या तयार करून घ्यायच्या। एका टेबलवरती मी प्लास्टिक शीट पसरून घेतलेली आहे। प्लास्टिकला आपल्याला तेल लावायचं नाही किंवा पाणी देखील लावायचं नाही। अशा पद्धतीने आपल्याला गोल आकारामध्ये छान या चकल्या तयार करून घ्यायच्या। तर बघू शकता तुम्ही सहजरित्या या चकल्या तयार होत आहेत आणि आपली जी चकली आहे ती करताना अजिबात तुटत नाहीये। मस्त गोल गरगरीत आपल्या या चकल्या तयार होत आहेत। आता जरी तुम्हाला या चकल्या थोड्याशा जाड वाटत असतील वाळल्यानंतर या चकल्या थोड्याशा आकाराने बारीक होतात। 1 दिवस आपल्याला कडकडीत उन्हामध्ये या चकल्या वाळू द्यायच्या आहेत। सुरुवातीला एकदम जाड वाटत होत्या आपल्या चकल्या पण आता या वाळल्यानंतर चकल्या एकदम बारीक झालेल्या आहेत। आता आपल्याला या चकल्या लगेचच तळून देखील बघायच्या आहेत। तर कढईमध्ये आपण तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल आपल्याला एकदम छान गरम करून घ्यायचं आहे। तेल छान गरम झालेलं आहे। तेलामध्ये मी एक चकली सोडून घेत आहे। आपली जी चकली आहे ती तेलामध्ये छान अशी फुललेली आहे। आकारापेक्षा डबल झालेली आहे। एकदम छान खुसखुशीत झालेली आहे। मस्त अशाच पद्धतीने 2 ते 3 चकल्या या ठिकाणी आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। तर चकल्या बघू शकता तुम्ही मस्त अशा तळलेल्या आहेत। रंग देखील एकदम छान आलेला आहे। चकली तोडून दाखवल्यानंतर तुम्ही याचा आवाज ऐकू शकता। एकदम खुसखुशीतपणा आहे चकलीमध्ये। मस्त खुसखुशीत अशी आपली ही उपवासाची साबुदाणा आणि बटाटा चकली तयार झालेली आहे। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या।
भेटूयात तशीच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.